हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या वेबसाईटवरती 11th ॲडमिशन 2026-27च्या बाबतीत एक खूप इम्पॉर्टंट अशी माहिती समोर आलेली आहे. ती माहिती काय आहे ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तसेच आपल्या वेबसाईटवरती जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती त्याच्या बाबतीत जे काही करेक्शन झालेले आहेत त्याच्या बाबतीत आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नुसता व्हिडिओ बघितला तर याच्यानंतर जे आपण काही नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपले जे काही बेल नोटिफिकेशन आहे ते ऑल ओव्हरती सेट करा. म्हणजे व्हिडिओ इकडून अपलोड केला की तो लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्या जर वेबसाईटला आपण व्हिजिट केलं तर नव्यानं माहिती काय आलंय ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये बघा, हे जे पहिले जे आहे नोटिफिकेशन ते काल आहे तसंच आहे. त्याच्यानंतर दुसरं नोटिफिकेशन आहे ते इथपर्यंत जे आहे ते सेम आहे. आणि इथून ज्या पुढची माहिती आहे ती नव्यानं आलेली आहे. बघा, महाविद्यालयातील 0 राऊंड कोट्यातील प्रवेश प्रक्रिया 16 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि 19 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. म्हणजेच राऊंड 0 आणि इथून पुढची जी माहिती आहे ती नवीन आहे. बघा काय नवीन आहे, 0 राऊंड. इथून वाचा आता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 0 राऊंड प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या तारखेपासून 3 आठवड्याच्या आत शाळा सोडल्याचा दाखला प्रवेश मिळालेल्या विद्यालयात सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 0 राऊंड मध्ये ऍडमिशन घेणार आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अजून सबमिट केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात त्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे तिथं त्यांनी त्याचा जो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते तिथं त्यांनी सबमिट करायचं आहे. ठीक आहे, ही नवीन माहिती. त्याच्यानंतर अजून एक दुसरी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच आपली जी वेबसाईटवरती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी प्रसिद्ध झाली होती काल 5 वाजता, म्हणजेच 15 मे 2026 ला आपल्या वेबसाईटवरती जी मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी काय होत्या, तर आपण जी मेरिट लिस्ट डाउनलोड केल्या होत्या त्याच्यात जो आपला नंबर आहे, त्याच्यात जो आपला मेरिट नंबर आहे तो विसंगत होता जे आपण ऑनलाईन वरती चेक करत. आता समजा आपण एखादी मेरिट लिस्ट ओपन केली तर काल काय होत होतं, आपण जे पीडीएफ मध्ये आपला जो मेरिट नंबर दिसत आहे, समजा आपल्या पीडीएफ मध्ये जो आपला मेरिट नंबर दिसत आहे तो आपण जर कॉपी केला आणि आपण जर तो जर इथं फिलअप केला ह्याच्यामध्ये, तर इथं जो मेरिट नंबर येत होता, एक मिनिट आपल्याला ऍप्लिकेशन नंबर काय करायला पाहिजे, कॉपी करायला पाहिजे. ऍप्लिकेशन नंबर एखादा कॉपी केला, आपण इथं फिलअप केला ऑनलाईन वेबसाईट वरती, तर इथला जो मेरिट नंबर होता हे बघा खाली 8,49,521 ह्या नंबरचा आणि इथला हा विसंगत येत होता. म्हणजे याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी पूर्णपणे दूर करण्यात आलेल्या आहेत. आता जो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला पीडीएफ मध्ये त्याच्या समोर जो मेरिट नंबर दिसेल तोच मेरिट नंबर तुम्हाला ऑनलाईन सर्च केल्यानंतर तोच दिसणार आहे. त्यामुळं आपापला जे काही मेरिट नंबर आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांनी चेक करून घ्या. आणि आपलं नाव मेरिट लिस्ट मध्ये जे होतं, काय विद्यार्थ्यांचं नव्हतं आलं, त्यांनी परत चेक करा की ही अपडेटेड जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे का नाही. सगळ्यांनी कॉमेंट करून सांगा की तुमचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलं आहे का नाही. बरोबर ऑन अन ॲव्हरेज जवळजवळ 8.5 लाख विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती प्रसिद्ध झालेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगा. नाव आलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं जे इंस्टाग्राम पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करा आणि तिथं पण तुम्हाला क्वेरी आहे ते तुम्ही विचारू शकता. इंस्टाग्रामवरती तुम्हाला रीच आउट करू शकता. ही इम्पॉर्टंट जी माहिती होती तुम्हाला द्यायची होती. अजून एक इम्पॉर्टंट माहिती म्हणजे आपलं जे ऍडमिशन शेड्यूल आहे, ऍडमिशन शेड्यूल वरती जर आपण गेलो तर बघा, आज आहे दिनांक 16 मे. तर 16 मे ला जे काही आपल्याला करायचं होतं, तर 16 मे ला बघा, तात्पुरत्या गुणवत्ता यादीत हरकती दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉग इन मधून ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल द्वारे सादर करणे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत ग्रीव्हियन्स भरू शकत होते, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा होता की ग्रीव्हियन्स ते भरू शकत नव्हते. तुम्ही एकदा वेबसाईट वरती जावा, लॉग इन करा आणि परत चेक करा की तुम्ही ग्रीव्हियन्स
भरू शकताय का? काही विद्यार्थ्यांचे स्पोर्ट्सचे मार्क ऍड केलेले नाहीत, काही विद्यार्थ्यांचे आर्ट्सचे मार्क ऍड केलेले नाहीत. तर जाऊन एकदा तुम्ही चेक करा की तुमचे जे स्पोर्ट्सचे मार्क्स हे सगळे ऍड केलेले आहेत का नाहीत. आपल्या मेरिटमध्ये, आपल्या गुणांमध्ये काही फरक दिसत असेल तर ग्रीव्हन्स परत भरता येतोय का हे चेक करा सगळ्यांनी, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे हे 18 तारखेला 19 तारखेला होतं. पण आता याच्यामध्ये नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी 0 राऊंड मध्ये ऍडमिशन ते 16 तारखे ते 19 तारखेच्या बिटवीन होणार आहेत. तर आय होप विद्यार्थ्यांनी लॉग इन मध्ये जाऊन चेक करा, आपापल्या लॉग इन मध्ये जाऊन चेक करा की त्यांना ते कॉलेज मिळालेले आहेत का नाही. तर त्यांच्या नोटिफिकेशन नुसार असं मला आता वाटत आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे. ज्या अर्थी त्यांनी हे टाकलेलं आहे की बघा, महाविद्यालयातील 0 राऊंड कोट्यातील प्रवेश 16 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. आणि 0 राऊंड मध्ये प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या तारखेपासून 3 आठवड्यांच्या आत शाळा सोडल्याचा दाखला प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाला सादर करा. या नोटिफिकेशनवर मला असं वाटत आहे की कदाचित विद्यार्थ्यांनी लॉग इन चेक करून बघा. ज्या विद्यार्थ्यांनी 0 राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे, मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा मधून पार्ट 2 फिलअप केलेला आहे, कदाचित तुम्ही जाऊन लॉग इन मध्ये चेक करा. लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला चेक करायचं की आपल्याला अलॉटमेंट स्टेटस बघायचं, आपल्याला कॉलेज अलॉट झालंय का नाही. ठीक आहे. तर ऍक्च्युली हे संबंधित उपसंचालक सिंचनच्या मार्फत हरकती दुरुस्ती मागण्याचे ऑनलाईन निवारण हे 16 तारखेला म्हणजे आजच होणार होतं. संबंधित उपसंचालक शिक्षण तक्रार निवारण अंतिम करणे म्हणजे हे आज होणार होतं. ठीक आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार होती, पण अजून त्याच्या बाबतीचं काहीही. आणि वाटप बघा कधी होणार होतं, 18-19 ला होणार होतं. व्यवस्थापन, इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटासाठी 0 राऊंड वाटप हे उद्या होणार होतं. त्याच्यानंतर 19 तारखेलाच बघा, अल्पसंख्याक कोटा, इन हाऊस व्यवस्थापन कोटासाठी 0 राऊंड प्रवेशासाठी महाविद्यालयाने यादी विभागाकडून दिली जाईल, रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत ते तुम्ही बघू शकताय, 16 ते 19च्या बिटवीनच आहेत. ठीक आहे. तर याच्या बाबतीत अजून जर काही नवीन माहिती मला मिळाली तर मी त्याच्यावरती व्हिडिओ घेणारच आहे. तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. पण हे कधी, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार तेव्हा. जर काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती रीच आउट करू शकता. आपला जो कॉमेंट बॉक्स आहे तो कायम ओपन असतो. तिथं मी विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती सोल्युशन सांगत असतो. तर तुम्ही कॉमेंट करू शकता. जर काही अडचणी असतील त्याच्यावरती मी माझ्या परीनं जे काही सोल्युशन आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. ठीक आहे. बाय बाय. थँक्यू.